तुम्ही पाहू शकता हे वडकबाळ ब्रिजच्या आपण 1 किलोमीटर खाली इथं पाणी वाढत आहे। पहा, मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे। हे पहा, मेन विजयपूर रस्त्यावरती पाणी येत आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीला पूर आल्यामुळे सोलापूर विजयपूर महामार्गावरील वडकबाळ येथील परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। नदीच्या एका बाजूला हातूर गावापर्यंत तर दुसऱ्या बाजूस होनमोर्गी फाटापर्यंत सुमारे 4 किलोमीटरपर्यंत पाणी पसरले असून संपूर्ण शेतीने समुद्राचे रूप धारण केले आहे। अनेक नागरिक शेतामध्ये आणि घरामध्ये अडकून पडले आहेत, त्यांना रेस्क्यू करण्यात आले। वडकबाळ येथे कट्ट्यावा देवी गौशाळेत गायी अडकल्या होत्या। गायीसह अडकलेल्या लोकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे। दक्षिण सोलापूरचे प्रशासन, विशेषतः पोलीस प्रशासन आणि मंद्रुप तहसील कार्यालय यांचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे। मंद्रुप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांची संपूर्ण टीम 3 दिवसापासून रात्रंदिवस कष्ट करून पूरग्रस्तांना मदत करत आहेत। लोकांना स्थलांतर करणे, अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करणे अशा अनेक कामात अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून मदत करण्यास सुरुवात केली आहे। तसेच सोलापूर विजयपूर महामार्गालगत हातूर हद्दीत असलेल्या चव्हाण पेट्रोल पंपाच्या छतावरती काल रात्रीपासून 2 कर्मचारी अडकून पडले होते। याची आज माहिती मिळताच मंद्रुपचे अप्पर तहसीलदार सुजित नरहरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी रेस्क्यू करून दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले। सांगली जिल्ह्यातील रेस्क्यू टीमने त्यांना सुखरूप बाहेर काढले। प्रशांत पांढरे व यतीज मुजावर असे त्या दोन्ही तरुणांची नावे आहेत। मंद्रुप पोलीस महसूल खात्याचे कर्मचारी आणि वडकबाळचे तरुण मदतीस धावून आले। अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे अनेक लोक शेतात तर वाडी वस्त्यावर अडकले होते। वडकबाळ होणमुर्गे येथे पाटील व वनमाने वस्तीवर 2 ते 3 घरात 7 ते 8 जण अडकले होते। त्यांना मंद्रुपचे अप्पर तहसीलदार सुजित नरहरे यांनी स्वतः बोटीत बसून सुरक्षितरित्या बाहेर काढले। त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या टीमसह प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक लक्ष देऊन अनेक लोकांना रेस्क्यू करण्यात यशस्वी झाले व शांतता सुव्यवस्था राखली। सोलापूर विजयपूर महामार्गावरती आम्ही या ठिकाणी चालत चाललो आहोत। सुमारे 4 किलोमीटर लांबपर्यंत शेतामध्ये पाणीच पाणी दिसत आहे। सीना नदीचं या ठिकाणी रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतोय। हे पहा,